आपण क्लास आजच्या लेक्चरमध्ये आपण लेवल्स ऑफ द हेल्थ केअर बघणार आहे. तर लेवल्स ऑफ द हेल्थ केअर म्हणजे काय, जे काय आपण हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो ते एका लेवलनुसार प्रोव्हाइड करतो. म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी. प्रायमरी म्हणजे फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, टर्शियरी थर्ड लेवल. तर हेल्थ केअर लेवल ऑफ द हेल्थ केअरचे डेफिनेशन सगळ्यात पहिले बघूयात आपण. हेल्थ केअर सर्व्हिसेस आर प्रोव्हाइडेड ॲट द डिफरंट लेवल टू मीट द नीड ऑफ द इंडिव्हिज्युअल, फॅमिली, कम्युनिटी. दिस लेवल फॉर्म अ सिस्टीम कॉल हेल्थ केअर डिलिव्हरी सिस्टीम. ही जे आपण हेल्थ केअर सर्व्हिसेस हे आपण डिफरंट लेवलवरती प्रोव्हाइड करतो. कोणाला प्रोव्हाइड करतो? इंडिव्हिज्युअलला, फॅमिलीला आणि कम्युनिटीला. तर ह्या सगळ्या सिस्टीमला बोलतात, ही जी सगळी सिस्टीम चालते, चेन चालते, ह्या सगळ्या चेनला किंवा सिस्टीमला बोलतात हेल्थ केअर डिलिव्हरी सिस्टीम. तर पहिली आहे प्रायमरी हेल्थ केअर. तर प्रायमरी हेल्थ केअर म्हणजे काय? Essential healthcare based on scientifically sound and socially acceptable method made universally accessible to individual and family in the community through their full participation at a cost that the community and country can afford. तर प्रायमरीमध्ये आपण एकदम बेसिक केअर प्रोव्हाइड करतो. इसेन्शियल हेल्थ केअर ज्या की सायंटिफिकली बेस असतात, म्हणजे त्यांना एक सायन्सचा पाठिंबा असतो, अशा केअर आपण इसेन्शियल हेल्थ केअर प्रोव्हाइड करतो. आणि अशी केअर जी सोशियली ॲक्सेप्टेबल असते आणि जी केअर प्रोव्हाइड करतो ती एकदम मिनिमम कॉस्टमध्ये आपण प्रोव्हाइड करतो. तर ह्याच्यामध्ये आपण कुठल्या फीचर्स बघतो आपण. प्रायमरी हेल्थ केअरमध्ये फीचर्स काय काय आहेत त्याचे? फर्स्ट पॉईंट ऑफ द कॉन्टॅक्ट. जे काय ग्राउंड लेवलचे व्हिलेजेस आहेत त्यांचा जो फर्स्ट पॉईंट आहे कॉन्टॅक्टचा हेल्थ केअर सिस्टीमशी जोडण्याचा जो पहिला कॉन्टॅक्ट आहे तो असतो प्रायमरी हेल्थ केअर. आणि ही जी आहे युनिव्हर्सली असेसेबल आहे, म्हणजे ही सगळ्या युनिव्हर्समध्ये पसरलेली आहे छोट्या खेडेगावात. आणि ह्या ठिकाणी आपण कम्युनिटीचं पार्टिसिपेशन गेन करतो. यूज ऑफ द ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी. ह्या सिस्टीम ह्या लेवलला, प्रायमरी लेवलला आपण जी काय केअर प्रोव्हाइड करायची, बेसिक केअर, ते सगळ्या ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी आपण यूज करतो. आणि असे मेंबर्स तिथं अपॉइंटेड असतात. हेल्थ केअर, हेल्थ प्रमोशन आणि हेल्थ एज्युकेशन. प्रायमरी हेल्थ केअरमध्ये आपण हेल्थ एज्युकेशन देतो थ्रू कॅम्पिंग किंवा आपण प्रोग्राम्स अरेंज करतो आणि हेल्थ प्रमोशन करतो. हेल्थ प्रमोशन कशा पद्धतीने करतो? अर्ली प्रिव्हेन्शन अँड डिटेक्शन ऑफ द डायग्नोसिसला अर्ली डिटेक्ट करायचं आणि त्याचं वरती ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ द कॉमन डिसिजेस. जे काही विलेज लेवलवरती, ग्राउंड लेवलवरती, त्या गावात किंवा त्या रिजनमध्ये, त्या एरियामध्ये जे कॉमन डिसिजेस आहेत त्यांना प्रिव्हेंट करण्याचं आणि कंट्रोल करण्याचं काम हे कोणा थ्रू केलं जातं? प्रायमरी हेल्थ केअर थ्रू केलं जातं. आणि बेसिक क्युरेटिव्ह सर्व्हिस इथं प्रोव्हाइड केली जाते. आणि रेफरल सर्व्हिसेस आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. रेफरल सर्व्हिसेस म्हणजे काय? प्रायमरीपासून सेकंडरीकडे आपण पेशंटला किंवा त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलला ट्रान्सफर करतो. रेफर कशासाठी करायचं? ह्या प्रायमरी लेवलला जी ट्रीटमेंट त्याला भेटत नाही ती ट्रीटमेंट आपण त्याला सेकंडरी हेल्थ केअरला किंवा सेकंडरी लेवलला आपण प्रोव्हाइड करतो. तर प्रायमरी हेल्थ केअरमध्ये कुठले सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जातात? तर प्रायमरी हेल्थ केअरमध्ये हेल्थचं प्रमोशन केलं जातं आणि हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड केलं जातं. इम्युनायझेशन म्हणजे लसीकरण केलं जातं. मॅटर्नल आणि चाइल्ड हेल्थ केअर म्हणजे मातृ आणि लहान मुलांचं केअर प्रोव्हाइड केलं जाते. न्यूट्रिशनल सर्व्हिसेस या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात, म्हणजे डाएट दिला जातो पेशंटला. फॅमिली प्लॅनिंगचे सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात, म्हणजे जे काही फॅमिली प्लॅनिंग इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा डिव्हायसेस आहेत किंवा मेडिसिन्स आहेत ते सगळे या ठिकाणी आपण सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. आणि कंट्रोल ऑफ द एंडेमिक डिसीज म्हणजे काय? त्या लोकल रिजनमध्ये जे डिसीजेस आहेत त्यांना आपण कंट्रोल करण्याचं काम प्रायमरी लेवलला करतो. आणि ट्रीटमेंट ऑफ द मायनर इलनेस अँड इंजुरी आणि एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन आपण या प्रायमरी लेवलवरती करतो. आणि रेफर टू द हायर लेवल म्हणजे रेफरल सर्व्हिसेस आपण या ठिकाणी यूज करतो. तर प्रायमरी हेल्थ केअरमध्ये कुठले एक्झाम्पल्स येतात किंवा इन्स्टिट्यूट येतात? सब सेंटर येतं, प्रायमरी हेल्थ सेंटर येतं, हेल्थ अँड वेलनेस सेंटर येतात आणि अंगणवाडी सेंटर येतात. देन नेक्स्ट आहे सेकंडरी हेल्थ केअर. तर सेकंडरी हेल्थ केअरचे डेफिनेशन काय आहे? स्पेशलाइज्ड हेल्थ केअर प्रोव्हाइडेड बाय द मेडिकल स्पेशालिस्ट अँड अदर हेल्थ पर्सनली विथ द यूज ऑफ द ॲडिक्वेट इक्विपमेंट. सेकंडरी हेल्थ केअरमध्ये आपल्याला एक मेडिकल पर्सनली म्हणजे मेडिकल स्पेशालिस्ट म्हणजे तिथं डॉक्टर अपॉइंट केलेला बघायला भेटतो. आणि अदर हेल्थ पर्सनली म्हणजे जसं की स्टाफ नर्स असतील, रॅडिओलॉजिस्ट असतील, एक्सरे डिपार्टमेंटचे लोक असतील, DMLT डिपार्टमेंटचे लोक असतील, हे सगळे तिथे आपल्याला अपॉइंट झालेले बघायला भेटतात. तर याचे सेकंडरी हेल्थ केअरचे फीचर्स काय काय आहेत? प्रोव्हाइडेड बाय द स्पेशलिस्ट.
जी काही केअर आपल्याला प्रोव्हाइड होती ती स्पेशलिस्ट थ्रू प्रोव्हाइड केली जाते. जे मेडिसिन असतील, सर्जरी असतील किंवा मॅटर्नल सर्व्हिसेस असतील किंवा चाइल्ड सर्व्हिसेस असतील, हे सगळे स्पेशलिस्ट थ्रू प्रोव्हाइड केले जातात. मोर डायग्नोस्टिक अँड थेरपेटिक फॅसिलिटीज आपण सेकंडरी हेल्थ केअरमध्ये प्रोव्हाइड करतो. सेकंडरी हेल्थ केअरला जे इक्विपमेंट्स आहेत ते लार्ज अमाऊंटमध्ये असतात. डायग्नोस्टिक टेस्ट तिथं जास्त प्रमाणात होतात सेकंडरी लेवलला. आणि रेफर सेंटर फॉर द प्रायमरी लेवल. आणि सेकंडरी लेवल हे सेकंडरी हेल्थ केअर हे कशाचं रेफरल सेंटर आहे? प्रायमरीचा पेशंट सेकंडरीमध्ये येणार. इनपेशंट अँड आउटपेशंट केअर आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. इनपेशंट म्हणजे OPD सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आणि आउटपेशंट म्हणजे OPD सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो आणि इनपेशंट म्हणजे पेशंटला ॲडमिट करून आपण सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते, त्या कंडिशनला बोलतो इनपेशंट केअर. आणि लॅबोरेटरी सर्व्हिसेसमध्ये एक्सरे, लॅब अशा सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो. तर सेकंडरी हेल्थ केअरमध्ये कुठल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात? स्पेशलिस्ट कन्सल्टेशन, डायग्नोस्टिक सर्व्हिसेसमध्ये कुठल्या? एक्सरे आणि लॅब टेस्ट, मेडिकल अँड सर्जिकल केअर, इमर्जन्सी केअर, मॅटर्नल केअर आणि रेफर टू द टर्शरी लेवल. तर ह्याच्यामध्ये कुठले एक्झाम्पल येतात सेकंडरी हेल्थ केअरमध्ये? कम्युनिटी हेल्थ सेंटर CHC, सब डिव्हिजनल हॉस्पिटल आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. देन नेक्स्ट आहे टर्शरी हेल्थ केअर म्हणजे थर्ड लेवल. तर ह्याची डेफिनेशन काय आहे? हायली स्पेशलाइज्ड हेल्थ केअर प्रोव्हाइडेड बाय द सुपर स्पेशलिस्ट विथ द ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अँड फॅसिलिटीज फॉर डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. टर्शरी याच्यामध्ये जे काही स्पेशलिस्ट आहेत त्यांचा सुपर स्पेशलिस्ट या ठिकाणी अपॉइंटेड असतो आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा यूज करून पेशंटचं डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट पेशंटला प्रोव्हाइड केली जाते. तर फीचर्स काय काय आहेत टर्शरी लेवलचे? हायली स्पेशलाइज सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो. ॲडव्हान्स डायग्नोस्टिक फॅसिलिटी असतात, जसं की रेडिओग्राफी. ज्या टेस्ट सेकंडरी लेवलला अवेलेबल नसतात त्या टर्शरी लेवलला आपण अवेलेबल करून देतो, म्हणजेच ॲडव्हान्स डायग्नोस्टिक फॅसिलिटीचा तिथे यूज करतो. टर्शरी लेवलमध्ये टीचिंग, ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर असतात. टीचिंगसाठी म्हणजेच जे बाहेरून स्टुडंट येतात त्यांना आपण तिथे टीच करतो. ट्रेनिंग म्हणजे त्या हॉस्पिटलच्या अलाउन कॉलेजेस असतात त्याला ट्रेनिंग बोलतात. आणि रेफरल सेंटर फॉर द सेकंडरी लेवल अँड प्रोव्हाइडेड कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर. तर टर्शरी हेल्थ केअर लेवलच्या अंडर कुठले सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जातात? सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस, ॲडव्हान्स फॅसिलिटी फॉर द डायग्नोस्टिक अँड थेरपेटिक प्रोसिजर, इंटेन्सिव्ह केअर सर्व्हिसेस म्हणजेच ICU, ऑर्गन ट्रान्सप्लांट, रेडिओथेरपी, किमोथेरपी, ह्या सगळ्या कॅन्सरच्या ट्रीटमेंट आहेत. ट्रेनिंग ऑफ द हेल्थ प्रोफेशनल आणि रिसर्च ॲक्टिव्हिटी. तर एक्झाम्पल कुठले येतात टर्शरी लेवलमध्ये? मेडिकल कॉलेजेस, टर्शरी हेल्थ हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, एम्स आणि PGI-MER. तर हे सगळे होते प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. तर याचे शॉर्टमध्ये बघूयात आपण आता प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. तर पोझिशन इन सिस्टीम काय फर्स्ट कॉन्टॅक्ट आहे प्रायमरीचा, रेफर फ्रॉम द. सेकंडरीचा कुठला? रेफरल फ्रॉम द प्रायमरी. टर्शरीचं काय आहे? सेकंडरीपासून रेफर झाल्यानंतर टर्शरीमध्ये येतो. आणि जे प्रायमरीमध्ये केअर कोण प्रोव्हाइड करतं? जनरल हेल्थ वर्कर असतात. सेकंडरीमध्ये कोण केअर प्रोव्हाइड करतं? स्पेशालिस्ट. आणि टर्शरीमध्ये सुपर स्पेशालिस्ट. प्रायमरीमध्ये कुठल्या सर्व्हिसेस देतो आपण? बेसिक, प्रिव्हेंटिव्ह आणि प्रोमोटिव्ह. सेकंडरीमध्ये कुठल्या सर्व्हिसेस देतो? क्युरेटिव्ह आणि स्पेशलाइज. आणि टर्शरीमध्ये कुठल्या सर्व्हिसेस देतो? हायली स्पेशलाइज अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह. प्रायमरीमध्ये कुठल्या फॅसिलिटीज देतो आपण? पेशंटला बेसिक फॅसिलिटीज सगळ्या प्रोव्हाइड करतो. बेसिकच्या वरती सेकंडरी लेवलमध्ये आपण मोर फॅसिलिटी आणि टर्शरीमध्ये आपण ॲडव्हान्स फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो. तर प्रायमरीचे एक्झाम्पल काय सब सेंटर, PSC आणि हेल्थ अँड वेलनेस सेंटर. सेकंडरीचं काय आहे? कम्युनिटी हेल्थ सेंटर, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. आणि टर्शरीचं काय आहे? मेडिकल कॉलेजेस आणि एम्स हॉस्पिटल. जे प्रायमरीचा कॉस्ट असतो तो लो असतो, सेकंडरीचा जो कॉस्ट असतो तो मॉडरेट असतो आणि टर्शरीचा जो कॉस्ट असतो तो हाय असतो. आणि जे प्रायमरीचं कव्हरेज आहे ते वाईड असतं. कम्युनिटी पार्टिसिपेशन तिथं करतो आपण प्रायमरीमध्ये. सेकंडरीमध्ये आपण डिस्ट्रिक्टला पार्टिसिपेशन करतो आणि टर्शरीमध्ये आपण रिजनल किंवा नॅशनल लेवलवरती पार्टिसिपेशन करतो पेशंटचं. तर जी काही हेल्थ केअर डिलिव्हरी सिस्टीम आहे ती इंडियामध्ये ती कशी रन होती? पहिल्यांदा कम्युनिटी म्हणजे पीपल येतात, त्याच्यानंतर PSCला जॉईन होतात. PSCमध्ये कुठले येतात? सब सेंटर, PSC, हेल्थ अँड वेलनेस सेंटर आणि IVS सेंटर. त्याच्यानंतर पेशंट ट्रान्सफर होतो सेकंडरी हेल्थ केअरला.
सेकंडरी हेल्थकेअरमध्ये अजून काय काय येतात, CSC आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल लेवल. देन पेशंट ट्रान्सपोर्ट टू टर्शरी हेल्थकेअर लेवलला. टर्शरी हेल्थकेअर लेवलमध्ये कुठले कुठले येतात, मेडिकल कॉलेजेस हॉस्पिटल किंवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. त्याच्यानंतर ही जी अशी रेफरल सर्व्हिसेस इंडियामध्ये चालते. तर प्रिन्सिपल्स आहेत हेल्थकेअर डिलिव्हरी सर्व्हिसेसचे काही प्रिन्सिपल्स आहेत. इक्विटी, जी काही हेल्थकेअर आपण प्रोव्हाइड करतोय, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय, हे सगळे इक्वली डिस्ट्रीब्यूट झाले पाहिजे, कोणालाही भेदभाव झाला नाही पाहिजे. असेसेबल, ही सगळी केअर सगळ्यांना उपलब्ध पाहिजे. ॲक्सेप्टेबल, जी काय आपण सर्व्हिस पीपलला प्रोव्हाइड करतो किंवा कम्युनिटीला प्रोव्हाइड करतो आहे, ही त्या कम्युनिटीला पीपलला ॲक्सेप्टेबल पाहिजे, ॲक्सेप्ट झाली पाहिजे. ॲफोर्डेबल, जी काही केअर आपण पेशंटला देणार आहे ती पेशंटला ॲफोर्ड झाली पाहिजे, म्हणजे लो कॉस्टमध्ये आपण ही केअर प्रोव्हाइड करतो. ॲप्रोप्रिएटनेस, जी काही केअर प्रोव्हाइड करणार आहे ती आपण सगळ्या कल्चरला सुटेबल होईल अशी केअर प्रोव्हाइड करतो. क्वालिटी, ह्याच्यामध्ये काय करतो आपण, एक चांगल्या क्वालिटीची केअर ॲज अ नर्स किंवा ॲज अ डॉक्टर म्हणून आपण तिथं प्रोव्हाइड करतो. अकाउंटेबिलिटी, रिस्पॉन्सिबल टू द इंडिव्हिज्युअल अँड कम्युनिटी अँड पार्टिसिपेशन इन्व्हॉल्वमेंट ऑफ द कम्युनिटी. तर इम्पॉर्टन्स काय आहेत हेल्थकेअर डिलिव्हरी सिस्टीमचे, इन्श्युअर अवेलेबिलिटी ऑफ द सर्व्हिसेस ॲट ऑल लेवल. जी काही हेल्थकेअर सर्व्हिसेस आहे ती सगळ्या लेवलवरती उपलब्ध पाहिजे. रिड्यूस बर्डन ऑन द हायर लेवल इन्स्टिट्यूट, जो काय हायर लेवलवरती इन्स्टिट्यूटवरती बर्डन येतो पेशंटचा, तो कमी करण्यासाठी आपण छोट्या छोट्या गावात हेल्थकेअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो थ्रू सब सेंटर, PSC किंवा CSC. प्रमोट अर्ली डिटेक्शन अँड ट्रीटमेंट, आपण डिसीजचं अर्ली डिटेक्ट करतो आणि त्याच्यावरती डायग्नोसिस करून आणि त्याला ट्रीटमेंट देऊन पेशंटला क्युअर करण्याचं काम करतो. आणि कॉस्ट इफेक्टिव्ह, म्हणजे लो कॉस्टमध्ये ही केअर प्रोव्हाइड केली जाते आणि हेल्प्स इन अचिव्हिंग हेल्थ फॉर ऑल. त्याचे लिमिटेशन्स काय काय येतात हेल्थकेअर डिलिव्हरी सिस्टीममध्ये, अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ द सर्व्हिसेस, काही ठिकाणी ही सर्व्हिसेस अनइक्वली डिस्ट्रीब्यूट होती. इनॲडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर अँड स्टाफ, जे गाव लेवलला विलेज लेवलला जे काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते ॲडिक्वेट नसतो अकॉर्डिंग टू ती केअर प्रोव्हाइड करण्यासाठी, आणि स्टाफ हा एवढा अवेलेबल नसतो, त्याच्यामुळे केअर प्रोव्हाइड करण्यासाठी कुठेतरी बॅरियर्स येतात. देन लॅक ऑफ द कोऑर्डिनेशन आणि फायनान्शियल कन्स्ट्रेंट, लो कम्युनिटी अवेअरनेस अँड रेफरल सिस्टीम नॉट प्रोव्हाइडेड फॉलोड. तर हे सगळं होतं लेवल ऑफ द हेल्थ केअर. थँक्यू.